मी आज तुम्हाला दाणेदार अंडा भुर्जी करून दाखवणार आहे. आणि त्याच्यासाठी मी 2 चमचे तेल घेतलं आहे आणि थोडासा लसूण टाकला आहे. लसूण जास्त लागत नाही, तर थोडा परतून घ्यायचा आहे. लसूण थोडासा परतून झाला का त्याच्यामध्ये मी 4 कांदे घेतलेले आहेत, ते टाकायचे आहेत आणि ते आपल्याला थोडे मऊ होईपर्यंत परतून घ्यायचे. थोडासा त्याचा रंग बदलला पाहिजे तोपर्यंत आपल्याला ते परतून घ्यायचे आहेत. लसूण आणि कांदा एकत्र परतून घ्यायचे. त्याच्यावर थोडंसं मीठ टाकून घेते मी, त्यामुळे कांदा येतो मऊ होतो आणि पटकन भाजला जातो. जास्त वेळ लागत नाही, पाणी सोडतो पटकन, त्यामुळे आपला कांदा येतो लवकर भाजला जातो. आता ह्याच्यामध्ये आपल्याला टाकायचे आहेत 2 टोमॅटो घेतले आहेत मी आणि ते आता ह्याच्यामध्ये टाकायचे आहेत. बारीक कट करून घेतलेले आहेत. 2 टोमॅटो टाकते. आता टोमॅटो आणि कांदा परत थोडा वेळ आपल्याला परतून घ्यायचे. आता इथे मी घेतला आहे चवीनुसार माझ्या लाल मिरची पावडर, हळद, गरम मसाला आणि घरचा मसाला, चिकन मसाला, तो टाकते मी त्याच्यामध्ये. आणि आपल्याला लागणारे कोथिंबीर, ती मी बारीक कट करून घेतली. आता इथे मी 5 अंडी घेतलीत आणि कांदे मी 4च घेतले. तर ह्या भुर्जीला चालतं समप्रमाणात घेतलं तरी, पण थोडी अंडी जास्त असतील तर मग भुर्जीला छान चव येते, म्हणून मी 1 अंडं जास्त घेतले. आणि कांदे आहेत ते छोटे आहेत, जास्त मोठे नाही आहेत. थोडंसं परत मी मीठ टाकलं आहे. आता ह्या तेलामध्ये आपण हे मसाले टाकून घेऊया आणि मसाले, टोमॅटो, कांदा सगळं आता एकत्र छान मिक्स करूया. आणि ते एकत्र एकजीव झालं पाहिजे आणि मसाला आहे तो त्याच्यात मिक्स झाला पाहिजे, असं आपल्याला करून घ्यायचं आहे. तर हे आता आपलं छान अगदी मिक्स झालं आहे बघा. त्याला अगदी 2 मिनटाची वाफ दिली आहे मी, जास्त नाही, अगदी थोड्या वेळासाठी झाकण ठेवलं होतं. आणि आता हे मिक्स करून घेतलं आहे आपण. आता हे आपले हे जे आहे कांदा टोमॅटोचं हे ते तयार झालं आहे. त्याच्यामध्ये आता हे मी अंडी फोडून टाकली, 5 अंडी. आता ही मिक्स करून घ्यायची, नीट मिक्स करायचं, नाही तर ती दाणेदार भुर्जी बनत नाही. पूर्ण सगळे मिक्स झाले पाहिजे, म्हणजे अगदी थोडं थोडं वरच्यावर जर मिक्स केलं तर ते दाणेदार होणार नाही नंतर अंडी शिजल्यानंतर. आता याला परत आपण 2 मिनटं वाफ देऊया, म्हणजे अंडी आहेत ती छान शिजून येते. अगदी 2 मिनटं द्यायचे, जास्त द्यायचे नाही. आणि आता परत हे आपल्याला मिक्स करायचं आहे. आता जेव्हा आपण हे मिक्स करतो ना, ते व्यवस्थित करायचं आहे, जेणेकरून आपली भुर्जी आहे ती दाणेदार झाली पाहिजे. असं मिक्स करायचं आहे, तरच आपली भुर्जी दाणेदार दिसते. नाहीतर मग कुठे मोठे हे दिसतात, असं वेगवेगळं दिसतात, तर तसं नाही दिसलं पाहिजे. एकसारखी भुर्जी दिसली पाहिजे. आणि त्याच्यामध्ये मी कोथिंबीर घालते. कोथिंबीरही आता मिक्स करून घेऊया. अशी आपली ही दाणेदार अंडा भुर्जी तयार झालेली आहे. आवडली तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. आणि ही भुर्जी तुम्ही मस्त अगदी ब्रेडबरोबर, पावाबरोबर, चपातीबरोबर, भाकरीबरोबर खाऊ शकतो. धन्यवाद.